जय जय रघुवीर समर्थ नम शांताय दिव्याय सत्य धर्म समर्पिणे स्वानंद अमृतरूपाय श्रीधराय नमो नमः. राम राम राम. सर्व साधक बंधूंना, स्वानंद परिवारातील सर्व गुरुभक्तांना काकांचा राम राम नारायण. आणि श्रींच्या गुरूंच्या सर्व संतांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. राम. ओम. बंधूंनो, आज परमपूज्य परमहंस परिव्राजकाचार्य श्रीधर स्वामींनी आपल्या पूज्य सद्गुरू देवांच्या विषयी जे करुणावत्सल, दयावंत, क्षमावंत, धर्मधुरंधर अशा पुरुषाबद्दल जी वचनं त्यांच्या मुखातून निघालीत, आपल्या हृदयामध्ये आपल्या गुरूंच्या बद्दल तीच सार्थकता असावी, या हेतून हा दासनवमी निमित्तचा त्यांचा थोडासा गुरूंच्या बद्दल, खऱ्या अर्थानं आपल्या परमपूज्य श्रींच्या बद्दल पट्टशिष्याला काहीच बोलता येत नाही. त्याचं कारण असं असतं, ते सत्यपुरुष आहेत, सत्यपुरुष आहेत, ते करुणावत्सल आहेत, ते क्षमावंत आहेत, ते दयावंत आहेत, ते परब्रह्मस्वरूप महाज्ञानी आहेत, सत्य आणि ते एक झालेले आहेत, ते ज्ञानमूर्ती आहेत, आपण अज्ञानमूर्ती आहोत. त्यामुळे सूर्याला काहीतरी एखाद्या पंथीनं ओवाळल्यासारखं आहे. किंवा समुद्रापुढं एखाद्या डबक्यानं तुलनात्मक असं काय बोलावं आणि काय पाहावं. राम. तरीही समर्थ समर्थ होते, आणि समर्थ असून सुद्धा तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो, असं शरीराच्या नवद्वारामध्ये अडकलेला हा जीव, पण तरी सुद्धा रघुवीर मूर्तीला पाहून यांनी जी जीवनात सावधानता बाळगली, त्याचं पर्यवसान साक्षात्कारामध्ये करून, रामदर्शनामध्ये करून घेतलं, आणि येणाऱ्या प्रत्येकाला तोच उपदेश केला की उपासनेच्या मार्गाने जा आणि सत्याला प्राप्त व्हा. कारण त्यांचं मत असं होतं, तुम्ही सर्वच सत्य स्वरूप आहात, अर्थात ही भगवंताची निवड आहे, अर्थात इतर योनीपेक्षा तुमची ही मनुष्य योनी समर्थ समजून तुम्हाला प्रीतीतळावर एकमेका साह्य होऊ, अवघे धरू सुपंत, या भावनेनं एकाच्या हातानं दुसऱ्याला, दुसऱ्याच्या हातानं तिसऱ्याला धरून या रामसेतूचं पूर्णत्व करून दासाच्या नवमीची पूर्णाहुती व्हावी. का? सहस्रसारापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत, म्हणजे नखशिकांत सगळीकडे प्रभू श्रीरामाचंच वास्तव्य आहे, अर्थात सत्याचंच वास्तव्य आहे. जोडीला फक्त प्रकृती रामरायानं जसं सीतामाता साथ देते, तसं तुम्हाला शरीरानं साथ द्यावी, आणि तुम्ही त्या नवमीमध्ये स्वतःला पाहावं. त्या नवमीमध्ये स्वतःला पाहावं, आणि प्राप्तीनंतर सुद्धा आपलं दासत्व सोडू नये. अंतरी समर्थपद, बाहेर मात्र दासत्व, अशा भावनेने समर्थांनी जेवढं आयुष्य मिळालं 73 वर्षाचं, आणि 73 वर्षाच्या आयुष्यामध्ये सेवा 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 आणि केवळ सेवा. त्याचं स्वरूप वेगळं होतं, परंतु सेवा. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सेवा केली, आणि सूर्यास्ताच्या वेळेला संध्येसाठी, एकांतासाठी, भगवत स्वरूपामध्ये विलीन होण्यासाठी
जिथं असेल तिथून प्रस्थान करायचे असे समर्थ स्पष्ट सांगून गेले की समर्थाचे बाळ काय पांघरेल वाकळ. म्हणून ब्रह्मस्वरूपाचा दुशाला त्याने आपल्या अंगावर ओढला, रामनामाचा दुशाला ओढला आणि प्रत्येकाला उठता बसता खाता पिता देता घेता सर्व कार्य करता अवघे राम बोला. लेखणीतून, मुखातून आणि अनुकरणातून, आचरणातून सर्वत्र त्यांनी रामाचाच प्रचार केला. राम घावा, राम गावा, राम द्यावा, राम पहावा आणि आणखी रामरूप व्हावे. स्वतःबद्दल सुद्धा लिहिताना म्हटले, काही केल्या तुझे मन पालटेन, काही केले तुझे मन पालटेन. आणि लोकांनी तेच उपदेश केला. दास मने जना सावधान. अर्थात मनाचे श्लोक सुद्धा त्यांनी जगापुढे 205 मांडून दाखला हाच दिला. दास म्हणे जना सावधान. कारण बंधन बी मोक्षाचं आहे, बंधन बी मनाचं आहे आणि मोक्ष बी मनाचा आहे. यातून बाहेर पडण्यासाठी सिद्धपुरुषांचा आश्रय घेतला आणि खूप भ्रमंती केली, जगाचा अनुभव घेतला, संतांचा आश्रय घेतला, सगुण पूजेचा आश्रय घेतला. पण दिवसभर सगुणात राहिले आणि सूर्यास्तानंतर निर्गुणात गेले. ठीक आहे ना. अशी दिनचर्या रात्रंदिवस त्यांची असल्यामुळे या महापुरुषानं अर्थात परमपूज्य श्रीधर स्वामींनी आपल्या गुरूंच्या बद्दल 4 शब्द लिहिलेत. ते तुम्हा सर्वांच्या श्रीचरणी नारायण अर्पण करतो. राम. आज दासनवमी आहे आणि दासनवमी म्हणजे समर्थ रामदासांची नवमी. याचे कारण म्हणजे आजच्या दिवशी त्यांनी आपले अवतार कार्य संपून समर्थ ब्रह्मरूप झाले. प्रश्न असा पडतो, मगाशी सांगितलं, दिवसभर सगुणाची सेवा करायची आणि सूर्यास्तानंतर निर्गुणामध्ये विलीन व्हायचे. अर्थात जसा सूर्यसुद्धा उगवला की दिवसभर जगाला प्रकाश देतो आणि मावळला की तो सुद्धा आपल्या विश्रांतीला जातो. जीव लोकात हे सत्यच आहे, तर सिद्ध लोकात हे सत्य नाही. तर सिद्ध लोकांचा सिद्धांत असतो आणि जीव लोकांमध्ये दृष्टांत असतो. दृष्टांत आहे की सूर्य उगवला आणि मावळला, सिद्धांत आहे की सूर्य उगवत बी नाही आणि मावळत बी नाही. समर्थ रामदासांचं तसंच होतं. मी जन्माला येत नाही, माझा जन्मही झालेला नाही, तिथे मृत्यू कसला, कारण मी रामाचा दास आहे आणि दाससुद्धा मालकाची मालकी अमर आहे, तर मालकाचा दास बी अमरच आहे. या भावनेनं अखंड आपली माता पिता सखा बंधू जे काय आहे ते माझा राम आहे. अखंड राम, अखंड राम आणि अनंत राम. त्यालाच पुन्हा त्याचा प्रवेश आत्मारामामध्ये केला आणि उच्च कोटीच्या सतशिष्याच्या कक्षेमध्ये बसणाऱ्या साधकांच्यासाठी शेवटी आत्माराम अशा बोधाची उपलब्धी करून दिली. राम. अशा समर्थ रामदासांची ही नवमी. या नवमीनिमित्त श्रीधर स्वामींनी आपल्या गुरूंच्या बद्दल असे उद्गार काढले की आपले अवतार कार्य संपून समर्थ ब्रह्मरूप झाले. मग ते पूर्वी ब्रह्मरूप नव्हते का? होते. आधी सुद्धा ब्रह्मरूपच होते,
पण आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या त्यांच्या शरीररूपी उपाधीमुळे ते दिसत नव्हते. अर्थात गार समुद्रात विरघळून जावी किंवा साखर पाण्यात विरघळून जावी त्याप्रमाणे त्यांचे ब्रह्मस्वरूप परब्रह्म स्वरूपात एक झाले होते. परवा सांगितल्याप्रमाणे आपलं ब्रह्मस्वरूप सिद्धीला पोचलेला पुरुष श्वासावर खेळवतो, नजरेवर खेळवतो. समर्थांचा अनुभव बी स्वतःबद्दल तसाच होता. अर्थात समर्थ या शब्दाचाच अर्थ तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे. संसारी जीव व्यावहारिक कार्य दक्षतेमध्ये सुद्धा या शब्दाचा तसाच वापर करतो की तुम्ही आलात तर ठीक, नाही आलात तर ठीक, मी माझं कार्यासाठी समर्थ आहे. एखाद्या जिवलग मित्र असेल तर तो सुद्धा तसंच बोलतो, अरे आमची काय गरज आहे, आणि तसं वाटत असेल तर सांग, तुझ्या पाठी आम्ही समर्थ आहे. पण या समर्थ शब्दामध्ये भगवंताचं मत असं आहे की दोन्ही बाजूचं प्रेम एकाकारतेच्या स्वरूपाला प्राप्त होतं, तिथे समर्थपद प्रकट होतं. म्हणजे नदीचा एक किनारा पलीकडे आहे, एक किनारा अलीकडे आहे, आणि मधी धार वाहते आहे. धार वाहत असेल तर पोहून जाता येतं, धार वाहत नसेल तर चालून जाता येतं. पण हे दोन किनारे स्वतःहून कधी एकमेकाला मिळत नाहीत, ते समुद्राला मिळतात, पण स्वतःहून कधी एकमेकाला मिळत नाहीत. म्हणून मधली जी धार आहे ती जर हरिगुरु भक्तीची असेल, उदारतेची असेल, तर मग हे समर्थपद प्राप्त होतं. अन्यथा आपला आपला किनारा धरून नर्मदा परिक्रमा करणारे भरपूर आहेत. ठीक आहे. तसं आपल्या आपल्या वाटेनं कोणी ज्ञान मार्गाने गेला, एक किनारा धरला त्यानं, एक भक्ती मार्गाचा किनारा धरला, कोणी कर्म मार्गाचा किनारा धरला, कोणी योग मार्गाचा किनारा धरला. आपल्या आपल्या किनाऱ्यानं आपल्या आपल्या स्थानी पोचले. पण मूळ स्थानी कुणी पोचला असेल तर तो संत आहे. कारण त्याच्या पाठीमागं समर्थपद देणारा तो परमपिता परमात्मा, तो परमसमर्थ आहे. राम. तर समर्थ या शब्दाचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. समर्थ म्हणजे ज्याच्या ठिकाणी सामर्थ्य असतं किंवा सामर्थ्याच्या ठिकाणी जो असतो तो समर्थ असतो. तो समर्थ. बरं, मग कोणते सामर्थ्य? चांगले कार्य करण्याचे सामर्थ्य, वाईट करण्याचे सामर्थ्य, प्रसंगवदान हे सगळ्यांच्याच ठिकाणी असतं. म्हणजे कुणी कितीही सिद्धीला पोचला किंवा कुणी कितीही अज्ञानी असला तरी त्याच्या ठिकाणी 3 गुण कार्याला असतेच. म्हणजे जसं मराठीमध्ये म्हणतो आपण, कुठेही जा पळसाला पाणी 3, आणि घरोघरी मातीच्या चुली. त्याप्रमाणे हे 3 गुण सगळ्यांच्याच कार्याला सेवेला असतात. वाईट काम करण्याचं कधी कधी आतून, कधी कधी बाहेरून प्रेरणा मिळते, आणि चांगलं काम करण्याचं कधी कधी आतून बळ मिळतं, प्रेरणा मिळते, सामर्थ्य मिळतं. अच्छा, त्या चांगल्या वाईटामध्ये जो निवाडा करतो आणि निश्चित वाटेनं जातो त्याला समर्थ म्हणतात. निश्चित वाटेनं. म्हणून जे जे अशा पदाला प्राप्त झाले त्यांनी आपल्या वाटा स्वतः निवडल्या होत्या. शास्त्र म्हणतंय म्हणून बी गेले नाहीत, आणि शास्त्र काय म्हणेल म्हणून भिले बी नाहीत. असे ते समर्थ पुरुष होते. राम. म्हणून समर्थाच्या बद्दल असं म्हणलं जातं
की जसं सवासणीला कुंकवाचा आधार असावा तसं त्याने एक रामाचाच आधार घेतला. तोच गुरु, तोच सखा, तोच मित्र, तोच माता, तोच बंधू, तोच पिता. म्हणून स्वतःच्या बद्दल सुद्धा त्यांनी बोलताना असं सांगितलं की आम्ही रामरूप झालो. स्वामींना असं सांगायचे आपल्याला की दुष्कर्म करण्यामध्ये कसलाच पुरुषार्थ नसतो, पण तरीसुद्धा तमोगुण आणि रजोगुण मिळून या जीवाला विशेष करून दुष्कर्माच्या खाईमध्येच जास्ती करून ओढून घेतात आणि त्याला मानवी मन सहज सहाय्य होतं. जसं एका संतांनी सांगितलं होतं कि तुम्हारे अंदर जब काम, क्रोध और लोभ जग जाता है तो सत्यानाश करके ही तुमको सुलाता है. याद रखना. हे 3 मोठे वैरी आहेत, पण 3 मोठे रक्षक सुद्धा आहेत. ठीक आहे. फार मोठे हे रक्षक आहेत. फक्त त्याचा वापर कसा करून घ्यायचा त्याच्यासाठी तुम्ही समर्थ असला पाहिजे. अर्थात त्याच्यावर तुम्ही आक्रमण करा, त्याच्याकडून तुम्ही आक्रमण करून घेऊ शकता. त्याच्या आक्रमणामध्ये तुम्ही अडकला की तुमचं समर्थपद गेलं, तुमचं सामर्थ्य गेलं. तरीही स्वामी आपल्याला सांगतात की दुष्कर्म करण्यामध्ये शिष्यानो कसलाच पुरुषार्थ नसतो, कसलंच सामर्थ्य नसतं. सामर्थ्य असतं तर सत्कर्म करण्यामध्ये. उदाहरणार्थ एखाद्या ग्रंथाचं लेखन करायचं असेल तर वर्षानुवर्षे लागतात. जसं छत्रपतींना एक किल्ला तयार करायचा होता तर वर्षानुवर्षे गेले, पण करणाऱ्याचं सामर्थ्य ओळखलं आणि करून घेणाऱ्याचं सुद्धा सामर्थ्य ओळखलं आणि मा भवानीने त्यांना यश दिलं. समर्थ समर्थची करावे तरीच आम्हा समर्थ म्हणवावे. त्याप्रमाणे एक अध्यात्म मार्गात ज्यानं समर्थपद प्राप्त केलं आणि दुसरं रयतेच्या सेवेत समर्थपद प्राप्त केलं. बंधूंनो, इथे पूज्यश्री म्हणतात की ग्रंथलेखन करण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात, तसं या स्वभावावर विजय प्राप्त करून जगाच्या कल्याणासाठी हे सामर्थ्य आपण सांभाळून ठेवणं याच्यासाठी सुद्धा वर्षानुवर्षे लागतात. जसं मगाशी 2 व्यक्ती बाहेरचे आले होते माझ्याकडे, त्यांना एकच मी सांगितलं की आत्ता जो मानवी मनाचा स्वभाव आहे तो जितका सत्वगुणी, परोपकारी, सदाचारी, दयावंत, क्षमावंत, उदार, नीतिवंत, कृपावंत, जितका गोड स्वभाव तितकं हे आयुष्य आणि पुढचं आयुष्य तुमचं अनंत जन्माचं आयुष्य तितकंच आनंददायक आणि सुखकर. लक्षात येते ना. 84 लक्ष योनीमध्ये तुमचा स्वभाव कधीही बदलत नाही. जो मानवी जन्मात तुम्ही स्वभाव तयार केलेला असतो तो कायम तोच राहतो. हे पुन्हा पुन्हा सांगतोय, लक्षात ठेवा. म्हणून म्हणा बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, हे सांगण्याच्या पाठीमागच तो हेत. किंवा जणी निंदिते सर्व सोडवून द्यावे, अशी मनाला शिकवून देताना समर्थांनी त्यांचा हेतू हाच आहे की शेवटपर्यंत या तिघावर विजय प्राप्त करून ठेव. काम, क्रोध आणि लोभ. संधी मिळाली तरी, संधी गेली तरी. जिथं थांबता आलं पाहिजे काम, मग ती कुठल्याही प्रकारची वासना, जिथं थांबला तिथे थांबला, पुन्हा नाही. बस. क्रोध ठीक आहे, त्याच्या हितासाठी क्रोध केला, पुन्हा नाही. लोभ काय हरकत नाही, परोपकारासाठी लोभ होता, स्वार्थासाठी नाही, थांबला.
राम बंधूनो, म्हणून पुन्हा पुन्हा मी हेच सांगेन, ज्या गडावरची भिक्षा या स्वानंदानं प्राप्त केलेली आहे, सिद्धरांची कृपा लाभलेली आहे, परमपूज्य गुरुदेवांचा आशीर्वाद लाभलेला आहे, अनेक संतांचा संघ घडलेला आहे. तुम्हासारख्या गुरुकृपेला लाभलेले किंवा गुरूंचा प्रसाद तुमच्या अंतःकरणामध्ये निवास झालेले असे गुरुमंत्राचे अधिकारी भरपूर आहेत. त्या सर्वांना पुन्हा पुन्हा मी सांगेन की स्वभाव विजयी शौर्य. तुम्हाला कशावर विजय प्राप्त करायचा असेल तर स्वभावावर करा. आणि तो स्वभाव कसा असावा हे संतांच्या जवळ राहिल्यानंच कळतं. शास्त्र वाचून कळत नाही आणि प्रसंगवधान सुद्धा कळत नाही. कारण प्रसंगवधान वाहून जाणं हा मानवी मनाचा स्वभाव आहे. आणि प्रसंगवधान आपण कसं सामर्थ्य संपन्न व्हावं हे साधू संघाचा स्वभाव आहे. राम, खूप अभ्यास करावा लागतो यासाठी. कोण म्हणतात? श्रीधर स्वामी म्हणतात खूप अभ्यास करावा लागतो. आणि भगवंतांनी सुद्धा सांगितलं, अर्जुना तू माझ्या बरोबर आहेस, मान्य आहे, पण तरी सुद्धा अभ्यासाशिवाय तुला ते पद प्राप्त होणार नाही. पण अभ्यासाच्या जोडीला तुला या कामक्रोधावर विजय प्राप्त करण्यासाठी सुंदर उपाय म्हणजे दृश्यावर पाणी सोडावं लागेल आणि वैराग्याची मूर्ती होऊनच या अभ्यासात उतरावं लागेल. ठीक आहे ना? म्हणजे ज्याला या दृश्याचा आणि देहाचा मोह पडला, प्रसंगवधान त्याचा अभ्यास फोल होतो, व्यर्थ जातो. म्हणून वैराग्य या निमित्तानं धरावं. वैराग्य की पुढे मला खूप खूप अनंत सुखाचे दिवस येणार आहेत. अर्थात मला साक्षात परमपित्याचा संबंध लाभणार आहे, साक्षात संतांचा संघ घडणार आहे. या निमित्तानं सुखकर वैराग्य तुम्हाला दुःखकर वाटत नाही. ठीक आहे ना? अन्यथा हे खायचं नाही, तिथं जायचं नाही, हे बघायचं नाही, ते बोलायचं नाही, हे वैराग्य दुःखदायक होतं आणि फार मोठं बंधन होतं. पण आपल्याला कोण भेटणार आहे? साधा प्रेयसीला प्रियकर भेटायचं असेल तर तहान, भूक, वस्त्र, विचार कशाचंच भान राहत नसतं. असा सुफी संतातला एक कलाम आहे. ठीक है ना? संत बोले श्यामचा. ठीक है ना? म्हटले, जब हीर रांझा को लैला मजनू को मिलने जाती थी, ठीक है ना, तो पाँव में छाले थे लेकिन आंख में आंसू थे. ठीक है? पाँव में तो छाले थे लेकिन आंख में आंसू थे. और दोनों के दिल से एक ही दुआ निकली थी कि रास्ता उसका छोटा हो, मेरा लंबा हो. दुआ इतनी बस, रास्ता उसका छोटा हो, मेरा लंबा हो. और पुढे ते सांगतात, प्रेम इतना था कि खाली दिल धड़कता था. सुन रहे हो ना तुम लोग? प्रेम दोनों में इतना था कि खाली दिल धड़कता था. खाली दिल धड़कता था. और दिमाग को खोज के देखा, टटोल के देखा दिमाग को, तो डब्बा खाली था, खाली था. अर्थात त्यांना सांगायचं होतं की जागा नाही आता कोणाला, एक तो म्हणजे तो, एक तो म्हणजे तो. म्हणून पुढे सांगतात श्रीधर स्वामी की खूप अभ्यास करावा लागतो, हे विसरू नका. पण जोडीला वैराग्य लागतं, प्रेमात सुद्धा वैराग्य लागतं. एक तू म्हणजे तू, बस, तुझ्याशिवाय आता कोणी नाही. हेच वैराग्य ना. हजारो येऊ, करोडो येऊ, अरबो येऊ, खरबो येऊ, लैलाला किती दिसले, किती पुरुष दिसले, दुसरा नाही आवडला. हीरला किती दुसरे भेटले, दुसरा नाही आवडला.
एक म्हणजे एक बस. हे बी वैराग्य आहे. माझा एकच इष्ट बस, बाकी काही नाही. ज्या कुठल्याही देवतेला मी नमस्कार करायला जाईन, कुठल्याही संतांना नमस्कार करायला जाईन, बस त्यांच्यात मी तुम्हाला पाहणार. एक म्हणजे एक. करेल संतांनी ते सांगितलं, एक साधे सब सदे, सब साधे सब जाय. एक म्हणजे एक बस. आणि कुटुंब अशाच लोकांच्याकडून विशेष करून नाराज असतात, नाही का? आमचं पोरग म्हणजे काय हो, एक म्हणजे एकच करते. आमची पोरगी काय एक म्हणजे एकच करते. पण स्वभावावर विजय प्राप्त करण्यासाठी हाच एक मार्ग आहे, एक म्हणजे एकच. म्हणून भगवंतांनी त्याला हेच सांगितलं, हे बघ अर्जुना, ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर अभ्यासेनं तू कोणते. एक म्हणजे एकच. अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास. समर्थाने सुद्धा आपल्या शिष्यानं ते सांगितलं, उपासना, उपासना, उपासना. पण जोडीला वैराग्य हवं. आणि ते वैराग्य म्हणजेच एक म्हणजे एक. पुढं म्हणते, खूप अभ्यास करावा लागतो हे विसरू नका, पण जोडीला वैराग्य लागतं. आणि मग त्या निमित्तानं चिंतन आणि मनन हे करावं लागत नाही, आपोआप होत जातं. एक म्हणजे एक असलं की नाही, की त्याचंच चिंतन, त्याचंच मनन, त्याचंच चिंतन. म्हणजे श्वासावर भीतीच आणि नजरेत भीतीच. पण ती नजर कुठली? सुन रहा है ना? ती नजर कुठली? या डोळ्याची नजर नाही, ती नजर आहे भावनेची, प्रेमाची, आपुलकीची, आपलेपणाची. ठीक आहे ना? आणि म्हणून उगवला दिवस मावळला कधी कळत नाही, आणि मावळला दिवस उगवला कधी कळत नाही. अशी एक अखंड स्थिती होते. आणि त्या स्थितीचा निर्धार आपण होतो. राम. म्हणून खूप अभ्यास करावा, खूप अभ्यास करावा. अभ्यासेनं तू कोणते. भगवंताने तेच सांगितलं. आणि समर्थाने आपल्या शिष्यानं तेच सांगितलं. आणि परमपूज्य श्रीधर स्वामी आपल्या शिष्यानं तेच सांगतात. शेवटपर्यंत प्रत्येकाचा एकच अनुभव आहे की अभ्यास, अभ्यास. मग चिंतन मनन करावं लागत नाही, ते स्वयंभू होत राहतं. ते कसं काय? ये लवकर. ते कसं काय? तर पापण्या पाडाव्या लागत नाहीत, श्वास घ्यावा लागत नाही, ठीक आहे ना, अन्न पचवावं लागत नाही. या जशा गोष्टी आहेत, कानाला उघडे ठेवावे लागत नाहीत, ठीक आहे ना. या जशा स्वाभाविक गोष्टी आहेत, जिभेला चव सांगावे लागत नाही, या जशा स्वच्छ गोष्टी आहेत, तसाच गुरुकृपेचा अभ्यास, अभ्यास त्याला गुरुकृपेपर्यंत पोचवतो. आणि गुरुकृपा त्याला अभ्यासात पक्व करून टाकते. राम. आणि मग यावरून उदाहरण एवढं सांगायचे स्वामींना, की वर्षानुवर्ष तुम्हाला लागतात एखाद्या गोष्टीला, पण तीच गोष्ट मातीत घालण्यासाठी एक क्षण लागत नाही. मग ते नावलौकिक असेल, काय असेल, काहीही असेल, ते घडवण्यासाठी आयुष्य जातं. म्हणून स्वामींनी उदाहरण आपल्याला इथं दिलं की एखादा ग्रंथ चिंतनातून, मननातून, लिखाणात आणायचा असेल तर त्याला वर्षानुवर्षे लागतात. पण तोच ग्रंथ जाळून टाकायचा असेल तर 5 मिनिटं पुरेशी आहेत. राम. आणि शेवटी सांगते, समर्थ रामदासांचा हा उत्सव कशासाठी करायचा असतो, यातून प्राप्त काय करायचं आहे. तर यांनी धर्मरक्षणासाठी अवतार घेतला आहे ना. धर्मरक्षी ऐसा नर, तो ईश्वराची अवतार, स्वयंभू त्यांनी लिहिले ना. हा, मग स्वतःला समर्थ म्हणावले ते का बरं? तर उगवत्या सूर्यापासून मावळत्या सूर्यापर्यंत प्रत्येक शिष्याला साथ दिली, आणि सूर्यास्ताच्या वेळेस मात्र आपल्या ब्रह्मस्वरूपाला साथ दिली की ब्रह्मसत्य जगन्मिथ्य आहे. तर कोण शिष्य कोण गुरु, कुणाचा शिष्य कुणाचा गुरु,
पण सगुण रूपात आले तर सिया राम मैं सब जग जानी. आणि भगवंताच्या म्हणण्याप्रमाणे अरे हे तुझं कुटुंब म्हणजे माझं कुटुंब. प्रभू तू अवतारासाठी वेळ घालवू नको. जेवढं शक्य असेल तेवढं मी इथलं सांभाळतो आणि मला शक्य नसेल तेव्हा तू अवतार घे. असंही संतांनी कार्य केलं. म्हणून भगवंत सुद्धा म्हणतात, जसं मलाही वाटतं का तू आहे तर मला काय गायची काय काळजी नाही. सत्य आहे, नाही आहे युवराज तर गायची काळजी मला करायची गरज नाही. खाणं धुणं सगळं बघतोय. भगवंत सुद्धा तसं म्हणते. संत आहेत ना, प्रत्येक राज्यात आहेत ना, मग संपलं बस. मला फार चिंता करायची या जगाची गरज नाही. हे स्वच्छ आहे. तसं हा उत्सव करण्याचा समर्थ रामदासांचा किंवा असा संतांचा उत्सव करण्याच्या पाठीमागं हाच असतं की आपला उत्साह कमी होऊ नये, आपलं सामर्थ्य त्याचा आपल्याला अभिमान येऊ नये. ठीक आहे ना. याचं जसं संसारामध्ये कर्तेपण आपण घेतो तसं परमार्थामध्ये कर्तेपण आपलं आपल्यापाशी राहू नये. करता एक रघुनंदन समर्थांनी म्हटलं तशाप्रमाणे त्यालाच मोठेपण द्यावं, कारण सत्य तेच आहे. पण बुद्धीच्या पातळीवर मनाचा स्वभाव असा होतो की मन आणि बुद्धी एकमेकाचा घात करण्याकडं आकर्षित असतात. ठीक आहे ना. मनामध्ये एक आणि बुद्धीमध्ये एक. ठीक आहे ना. ती व्यक्ती नेहमी धोका खाते. जे मनात तेच बुद्धीत असेल तर ते कार्य सिद्धीला जातं. ठीक आहे ना. राम पण ही सगळी विद्या आपल्याला सिद्धांच्या, सत्पुरुषांच्या, संतांच्या संघातच कळू लागते की बुद्धीचं ऐकावं की मनाचं ऐकावं. वेळ प्रसंग कुणाच्या बरोबर राहावं हे त्यांच्याच वरून कळतं आपल्याला. म्हणून पुन्हा सांगतो, या धर्मरक्षणासाठी प्रत्येक संतांनी अवतार घेतला आणि अवतार कार्य संपलं की जाण्याचं निमित्त ते सात्विक असेल, राजस असेल किंवा तामस असेल. ठीक आहे ना. कारण कुठलंही असेल. जसं भगवान श्रीकृष्णाने स्वतःचा वध स्वतः करून घेतला. वध करणारा व्याध पण तो करून घेतला. तसं इथं सुद्धा आपल्याला असं वाटलं पाहिजे हे समर्थ कार्य सुद्धा ते करून घेतात. आणि आपण आपलं दासत्व टिकून राहण्यासाठी स्वतःला समर्थ आपण म्हणू नये, त्यांनी म्हणावं. अरे माझी काही गरज नाही, तू आहेस ना, समर्थ आहेस. कुठून चारा आणायचा, कुठं घालायचं, कुठे पाजायचं, काय कर तुला माहिती आहे सर. राम स्वामींना आपल्याला शेवटी एवढं सांगायचे, तेच स्वतःला समर्थ म्हणवले तसा तुम्ही विश्वास ठेवा. त्यांच्याच पाऊल वाटेवर आपण चालत राहिलो, त्यांच्याच बोधाचा आपण अनुकरण करत राहिलो किंवा त्यांच्या अनुसारच आपण साधन करत राहिलो तर त्यांची कृपा झाली की आम्ही सुद्धा समर्थच होऊ. हा निर्धार मनामध्ये धरा आणि प्रत्येक पाऊल हे रामरूप होण्यासाठी उचला. प्रत्येक पाऊल हे रामरूप होण्यासाठी उचला. आणि मग जे रामदासाला प्राप्त झालं, जे गुरुदासाला प्राप्त झालं, जे हरिदासाला प्राप्त झालं, त्याचीच प्राप्ती तुम्हाला आम्हाला झालेली आहे, होईल. शेवटी स्वामी म्हणते तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की दारुड्यापाशी गेला तर दारुडा होतो, गांजाडेपाशी गेला तर गांजाडी होतो, झुगाऱ्यापाशी गेला झुगारी होतो, वेश्येपाशी गेला तर वेश्यागामी होतो. तसं संतापाशी गेला तर संतच होतो आणि समर्थापाशी गेला तर समर्थच होतो. म्हणून समर्थाचे करावे तरीच आम्ही समर्थ म्हणवावे. म्हणजे गाढवाचे घोडे करू आम्ही तुमच्याच दृष्टी पुढे, हेच संत म्हणतात की तुम्हालाच आम्ही तुमच्यातला बदल घडवून दाखवू, पण तुम्ही विश्वास ठेवून आमच्याकडे या. आणि विनामोल हे दुकान मांडलेलं आहे.
मोलाविणं सर्व वस्तू देतो असं सांगितलेलं आहे. त्यांची सत्पुरुषांची तळमळ ही आहे की 84 लक्ष योनीमध्ये ही शेवटची संधी आहे. आयशा लाभा चुकला, तुका म्हणे वाया गेला. मग काय करावं ते तुम्ही ठरवावं. आम्ही सांगावं तुम्ही ऐकावं नाही. काय करावं हे तुम्ही ठरवावं. आणि ते ठरवून आमच्याकडे आल्यानंतर तुमचं काय करावं हे आम्ही पाहावं. म्हणून हे महापुरुष आपल्याला इतरांना सुद्धा ते आपल्यासारखंच करतात. नाही काळ वेळ करीती तात्काळ. आणि म्हणूनच त्यांना समर्थ म्हणतात. जसं माऊली म्हणाले, राजाची मुलगी असेल तर मनासारखी भोग भोगते, पण दुर्दैवानं ती एखाद्या भिकाऱ्याची सून झाली किंवा एखाद्या भिकाऱ्याची पत्नी झाली तर तिला राजकन्या कोणी म्हणत नसतं. त्याप्रमाणे त्या काळात समर्थाने आपल्या सगळ्या शिष्यांना आपल्यासारखंच केलेलं होतं. फक्त त्या शिष्यांचं मोठेपण हे की गुरुना गुरुच्या स्थानी पाहिलं आणि गुरुना गुरूंचं स्थान दिलं. जरी त्यांना आपल्यासारखा साक्षात्कार झाला, जसं संतांनी केलेलं आहे. भगवंत म्हणतात, हे संत माझ्या बराबरीचे होऊन सुद्धा माझी पूजा करतात. 9वा अध्याय ज्ञानेश्वरी. हे संत माझ्या बरोबरीचे होऊन सुद्धा माझीच पूजा करतात आणि त्यांचं मोठेपण टिकवण्यासाठी मी त्यांचा दास होऊन पृथ्वीवर येतो. त्यांचा दास होऊन. जसं नाथांच्या घरी श्रीखंडे होऊन आले, अनेकांच्या घरी कोण कोण होऊन आले. म्हणून समर्थाने आपल्या सगळ्या शिष्यांना आपल्यासारखे केले होते. त्यांच्या करवी धर्म स्थापनेसाठी देशोद्धार केला. समर्थाने सांगावं आणि धर्म स्थापनेसाठी ह्या रामपादुका, राममूर्ती, गुरुपादुका घेऊन हे शिष्य दारोदारी हिंडले. ठीक आहे ना. आणि ती परंपरा आज सुद्धा चालू आहे. सांगायचा हेतू दासनवमीचा एवढाच अर्थ आहे. नवमी तिथी ही पवित्र तिथी मानली जाते. ठीक आहे ना. आणि त्या तिथीला एक तर दासाचा जन्म होतो किंवा एक तर समर्थाचा जन्म होतो. ठीक आहे ना. म्हणून समर्थ, राम आणि दास शुक्ल पक्षामध्ये रामरायाच्या बद्दल बोललं होतं. तेच समर्थांच्या बद्दल झालं. दिवसा 12ला ह्या दोघांचा अवतार येते आणि अवतार कार्य संपलं की उदारता दाखवून पृथ्वी तळावर अखंड हा दासाचा बोध ठेवून समर्थाने या सृष्टीची आनंदवन भुवनी केली. आणि या आनंदवन भुवनामध्ये सुखदुःखाच्या ह्या कवड्या तुम्ही चालत बसू नका. ठीक आहे ना. सुखदुःखाच्या या कवड्या चालत बसू नका. सुखदुःखाची फोलकट ओलांडा आणि स्वानंदाची खेळी खेळण्यासाठी, धर्मस्थापनेचे नर होण्यासाठी समर्थ होऊन, सामर्थ्य घेऊन अखंड भूतळी विचरण करा सांगितलेलं आहे. अखंड भूतळी विचरण करा आणि प्रत्येकाला त्याचं सामर्थ्य दाखवून द्या. त्याला सामर्थ्य द्या म्हटले नाहीत, त्याचंच सामर्थ्य त्याला दाखवून द्या. त्याचंच आत्मतत्वात त्याला विश्रांती करून द्या. त्याचीच रामभक्ती तुम्ही वाढवत राहा. यापेक्षा तुमची अधिक दाससेवा अन्य काही नाही. आणि जोडीला
तुमची उपासना अखंड चालू ठेवा. भले तुम्ही सिद्ध व्हा, भले तुम्ही साक्षात्कारी व्हा, तरीपर्यंत जोपर्यंत या देहात राहता तोपर्यंत स्वतःला साधक म्हणूनच घ्या. इति श्री सद्गुरुचरणार्पणमस्तु. वासुदेव. राम 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 राम. नारायण.